नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सो आपण फर्स्ट चॅप्टरला स्टार्ट केला होता हेरिडिटी अँड इव्होल्युशनच्या. त्याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आहे आपला इव्होल्युशन. सो पेज नंबर 3 बघायचं आहे सर्वांनी. मी आता बुकमध्ये लाईन टू लाईन एक्सप्लेन करणार आहे. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, कॅन यू रिकॉलचा. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके. आता जो काय आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स असतो, तुम्ही इथे मागे एक डायग्राम दाखवली पेज नंबर 5 वरती बघा. ओके. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, आणि लार्ज इंटेस्टाईनच्या लास्टला काय आहे, अपेंडिक्स आहे. ओके. त्या अपेंडिक्सचा आपल्या बॉडीमध्ये काहीच यूज नसतो. ओके. म्हणजे जे काही ॲनिमल्स असतात, ॲनिमल्स मध्ये त्याचा यूज होतो. कशासाठी होतो तर ते रवंथ करतात. ओके. गाय असेल, बैल असेल, ते काय करतात, रवंथ करतात ना. बकरी, शेळी वगैरे ते रवंथ करतात. त्यांना रवंथ करण्यासाठी कसे युजफुल कोण असतं, अपेंडिक्स युजफुल असतो. ओके. बट आपण रवंथ करतो का, नाही. त्याच्यामुळे आपला जो काही वेस्टिजियल ऑर्गन कोणता असेल, अपेंडिक्स असेल. ओके. म्हणजे एक प्रकारचा तो जे काही बॅक्टेरिया वगैरे असेल, ते बॅक्टेरिया काय करतो, तो ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतो आपल्या बॉडी मधला. त्याचा तो एक यूज पण होतो. ओके. बट आपल्यासाठी तो, आपल्या बॉडीसाठी काय एवढा आवश्यक नाही. तर काय असेल, तो वेस्टिजियल ऑर्गन असेल. ओके. सेकंड बघा, आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चेविंग दी फूड. आता विजडम टीथ असेल. ओके. पूर्वी कसं होतं, आता मी तुम्हाला हेरिडिटी अँड इव्होल्युशन चॅप्टर मध्ये मी सांगतच आलेलो आहे ना. हेरिडिटी म्हणजे काय, अनुवंशिकता, आणि इव्होल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. हळूहळू माणसाची काय होते, उत्क्रांती होती. पूर्वीचा मानव आणि आत्ताचा मानव दोघांमध्ये पण काय डिफरन्स आहे, बरं की नाही. आता फॉर एक्झाम्पल, जो काय पूर्वीचा मानव असेल, पूर्वीचा मानव त्याचे जे काही टीथ असतील, टीथ, तर ते टीथ पण एकदम आपली जी काही आता अक्कलदाढ आहे. ओके. त्या अक्कलदाढचा तो सुद्धा यूज करत असेल. कोण, पूर्वीचा जो काही मानव असेल तो. का बरं यूज करत असेल, कारण पूर्वीच्या काळी काही भाजीपोळी नव्हती, बरं की नाही. पूर्वीच्या काळी काही कंदमुळे खात असायचा, पाने, पाला पाचोळा माणूस खात असायचा ना. त्याच्यामुळे त्याचा त्यात विजडम टीथ असेल, त्याचा यूज होत होता. बट आता काही होत नाही. त्या विजडम टीथ म्हणजे आपण त्याला अक्कल दाढ म्हणतो. ओके. त्याचा यूज होतो का, मग नाही होत. ओके. सेकंड बघा, थर्ड, वाय डिड द ह्यूज ॲनिमल लाईक डायनासोर बिकम एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट म्हणजे काय, नाहीसे होणे. ओके. आता डायनासोर आपल्याला बघायला मिळतात का, नाही. बट त्यांचे जे काही अवशेष असतील, ते अवशेष आपल्याला बघायला मिळतात. ओके. आणि मग का एक्सटिंक्ट झाले असतील डायनासोर. काही सायंटिस्ट काय म्हणतात की खूप वर्षापूर्वी, म्हणजे काहीतरी कोटी वर्षापूर्वी डायनासोर, काहीतरी लाख वर्षापूर्वी किंवा कोटी वर्षापूर्वी डायनासोर अस्तित्वात होते. बट कालांतराने हळूहळू काय झालं, काहीतरी व्होल्कॅनो इरप्शन झालं. म्हणजे व्होल्कॅनो इरप्शन म्हणजे ज्वालामुखी. ओके. ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्याच्यामुळे काही डायनासोर मारले गेले. काही सायंटिस्टचं म्हणणं असं होतं की भूकंप झाला. ओके. आता अर्थक्वेक होतोच, म्हणजेच काय, त्याच्यामधून व्होल्कॅनो निघतो ना. अर्थक्वेक झाला, अर्थक्वेक मध्ये सगळे ते जमिनीच्या आतमध्ये गाडले गेले. ओके. बट हे 100% एक्झॅक्टली क्लिअर आहे, कारण आपल्याला अजून सुद्धा डायनासोरचे जे काही बॉडीचे रॉ मटेरियल असेल, ते आपल्याला जमिनीच्या आतमध्ये बघायला मिळतं. ओके. किंवा काही सायंटिस्टने असं सांगितलं की की जे काही कोमेट्स वगैरे असतात, ओके, ते वरून आले. वरून येताना ते डायरेक्टली आपल्या पृथ्वीला आदळले. ओके. आदळल्यामुळे पण एक प्रकारचा पूर्णपणे आजूबाजूला ज्वाला तयार झाला. ओके. आणि त्याच्यामुळे पण ते डायनासोरचा काय झाला असेल, अंत झाला असेल, असे काही सायंटिस्ट सांगतात. ओके. सो फोर्थ क्वेश्चन आहे, वाय आर मेनी स्पेसीज ऑफ ॲनिमल अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट. ओके. आता ॲनिमल्स आणि प्लांट्स. ओके. ॲनिमल्स आणि प्लांट्स याच्या सुरुवातीला काही स्पेसीज तयार झालेले असते, बरं की नाही. मग या ॲनिमलच्या जो काही व्हाईट टायगर होता बघा, व्हाईट कलरचा टायगर होता, तो आता बघायला मिळतो का, नाही. मग काही वेळेस त्यांची काय केली जाते, हंटिंग केली जाते. काय केली जाते, ॲनिमल्सची हंटिंग. हंटिंग म्हणजे काय, शिकार पण केली जाते ना. ओके. तसं त्याच पद्धतीने प्लांट्स असतील, प्लांटच्या पण काही स्पेसीज असतील, नवीन नवीन
ज्या आपल्या ओल्ड झालेल्या स्पेसीज होत्या, ओके, त्या ओल्ड झालेल्या स्पेसीज आता परत बघायला मिळत नाही. ओके, काय कारण असू शकतं? कारण मोठ्या प्रमाणात लोक काय करताय, वृक्षतोड करताय, बरं की नाही. त्याच्यामुळे प्लांट कटिंग मोठ्या प्रमाणात काय होते, प्लांट कटिंग होते, प्लांट कटिंग. ओके, याच्यामुळे सुद्धा काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स, आता फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स असेल, ओके, हे सर्व नॅचरल प्रॉब्लेम मुळे सुद्धा काय होऊ शकतात, नॅचरली, ओके, किंवा क्लायमेट प्रॉब्लेम. हे बघा, काही वेळेस क्लायमेट खराब असू शकतं, त्याच्यामुळे सुद्धा काही प्लांट्स ॲनिमल्स काय होऊ शकतात, एक्सटिंक्ट होऊ शकतात, किंवा नॅचरली पण होऊ शकतात ना. कारण नॅचरली कसं आहे, व्होल्कॅनो इरप्शन झालं, त्याच्यात सुद्धा काही जे काही ॲनिमल स्पेसीज आहेत त्या काय होतात, एक्सटिंक्ट होतात. ओके, नेक्स्ट समजलं. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. ओके, इव्होल्युशन प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ती, दिस इज अ ग्रॅज्युअल चेंज, नॉट सडन चेंज. ओके, नॉट, आपण त्याला काय म्हणतो, लगेच चेंज नाही होत ना, इमिजिएट नाही होत चेंज. आता कोणताही ॲनिमल्स असेल किंवा प्लांट्स असेल, त्यांच्यामध्ये कसा चेंज होतो, ग्रॅज्युअल चेंजेस होत जातं. ओके, मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की आपल्याला काय होतं, आधी टेल होते. ओके, जो ह्युमन होता त्याला आधी टेल होते, मग टेल हळूहळू काय झाली, रिमूव्ह झाली ना. बट आता तिथे आपल्याला टेल बोन्स आपण म्हणतो बघा, त्या ठिकाणी टेल होती, बट त्या टेलचा आपण काही यूज केलाच नाही, त्याच्यामुळे ती हळूहळू काय झाली, टेल रिमूव्ह झाली. असं नाही की प्रत्येक ॲनिमल्स यूज करत नाही, काही आता आपल्याकडे काऊ असेल, ऑक्स असेल, ते त्याचा काय करत असतील, यूज करत असतील ना त्या टेलचा. ओके, त्याच्यामुळे त्यांचं जे काही वर्किंग आपण त्याला म्हणतो, ती वर्किंग कंटिन्युअसली काय चालू आहे. ओके, तशी आपली त्या टेलची वर्किंग होत होती का, नव्हती होत, त्याच्यामुळे तो हळूहळू काय झाला, रिमूव्ह झाला. ओके, म्हणजे ज्या पार्टची आपण वर्किंग केली नाही, ओके, तो ग्रॅज्युअली तो पार्ट काय होऊन जातो, आपल्या बॉडीमधून रिमूव्ह होऊन जातो हळूहळू. ओके, सो नेक्स्ट बघा आता, इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. ओके, म्हणजे हा जो काही इव्होल्युशनचा पार्ट असतो तो कसा असतो, ग्रॅज्युअल चेंज असतो, ग्रॅज्युअल चेंज, आणि तो लॉंग ड्युरेशन साठी असतो. कशासाठी, लॉंग ड्युरेशन. लॉंग ड्युरेशन म्हणजे नॉट, इट इज नॉट इमिजिएट. ओके, म्हणजे तात्काळ बदल होतो का बॉडीमध्ये, नाही, तर तो कसा होतो, लॉंग ड्युरेशन, म्हणजे त्याच्यासाठी खूप लाखो करोडो वर्ष लागतात. ओके, मग तेव्हा बॉडीमध्ये आपल्या आता आता आपल्या बघा, आपले जे काही वेस्टिजियल ऑर्गन्स असतील ते आपल्याला बघायचे, ते विजडम टीथ असेल, अपेंडिक्स असेल, त्याचा यूज आपल्या बॉडीमध्ये आहे का, सध्या नाही. तर हळूहळू काही करोड वर्षानंतर जो काही ह्युमन बिंग असेल, ओके, त्या ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये ते ऑर्गन्स प्रेझेंट नसतील. ओके, मग त्याच प्रकारे आपण त्याला काय म्हणू शकतो, इव्होल्युशन. दॅट मीन्स इट इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑफ अवर बॉडी. ओके, नेक्स्ट बघा आता, दिस इज अ व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. All these stages in changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. म्हणजे स्टडी ऑफ इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीचा अभ्यास ओनली आपल्या अर्थ वरती होत नाही, तर अर्थ पासून बायोस्फिअर जेवढा असेल आपल्या अर्थ वरती, ओके, ते बायोस्फिअर पासून ते स्टार कॉमेंट्स जे असतील आपल्या आकाशगंगा असतील तिथपर्यंत सर्वांचा स्टडी केला जातो. कशामध्ये, स्टडी ऑफ इव्होल्युशन मध्ये. नेक्स्ट बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड इव्होल्युशन. तिथे हायलाइट करून घ्यायचं आहे. ओके, त्या पार्टला कुठून, फॉर्मेशन पासून. ओके, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स, म्हणजे ज्या काही नवीन स्पेसीज तयार होतात, ओके, आणि त्यांच्यामध्ये पण कसे कॅरेक्टर असतात, सिमिलर स्पेसिफिक कॅरेक्टर असतात. ओके, आणि ते कॅरेक्टर हे लॉंग ड्युरेशन साठी काय असतात, टिकून राहतात, आणि लॉंग ड्युरेशन साठी टिकून राहतात, म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे आता जे काही नवीन स्पेसीज असतील, ओके, आता आपली स्पेसीज असेल, बरं की नाही, आता आपल्या स्पेसीज मध्ये आता बघा टेल बोन आहे, ओके, बट टेल आहे का, नाही,
मग हळूहळू हळूहळू काहीतरी करोडो वर्षानंतर जे काय आपले वेस्टिजियल ऑर्गन्सचा पार्ट असेल तो हळूहळू काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल. म्हणजे जो पार्ट आपला रिमूव्ह होतोय आणि तिथून परत नवीन स्टेज तयार होते किंवा नवीन स्पेसिस तयार होते. ओके, आता आपल्या स्पेसिस मध्ये विजडम टीथ असेल, ओके, अजून मंकी बोन असेल, पण पुढची जी काही स्टेज असेल, ओके, त्या स्टेजला मंकी बोन नसेल किंवा विजडम टीथ नसेल. ओके, म्हणजे इथून तर तिथपर्यंतची जेवढी प्रोसेस झाली त्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, इव्होल्युशन म्हणू शकतो. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट बघा. 3.5 billion years ago life had been non-extinct on the earth. आता 3.5 billion years, 3.5 billion म्हणजे किती रे, 350 करोड म्हणजे 350 करोड. 1 बिलियन म्हणजे तुमचा 1 बिलियन म्हणजे काय असतो, 1 करोड, सॉरी 100 करोड, 100 करोड. तर 3.5 म्हणजे 350 करोड. ओके, 350 करोड इयर पूर्वी आपल्या अर्थ वरती कुठलीच स्पेसिस नव्हती. ओके, म्हणजे कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम नव्हता. नेक्स्ट बघा. लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्ट on the earth. At the beginning there may have been only simple elements in the ocean on the earth, and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. ओके, म्हणजे बघा आधी समुद्रामध्ये सिंपल इलिमेंट आपण केमिस्ट्री मध्ये स्टडी केलेला असेल, इलिमेंट स्मॉल पार्ट असेल. ओके, हा इलिमेंट आधी काय झाला, फॉर्म झाला. ओके, कुठे फॉर्म झाला, ओशियन मध्ये. ओशन आहे समुद्रामध्ये सिंपल एलिमेंट्स आधी तयार झाला. ओके, त्याच्यामध्ये काही प्रमाणात सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये काय झाले, मिक्स झाले. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे आपण बघितले, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन कंपाऊंड असते. कोणते, कार्बन कंपाऊंड. आणि इनऑर्गॅनिक म्हणजे नॉन कार्बन किंवा एलिमेंट्स असते. ओके, हे त्याच्यामध्ये काय झाले, मिक्स झाले किंवा सिंपल एलिमेंट्स पासून काय तयार झाले, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. कशापासून, सिंपल एलिमेंट पासून. त्याच्यानंतर बघा आता, may have been formed from these complex compound like proteins and nucleic acid may have formed over the long period from those simple compound. आता हे सिंपल कंपाऊंड, आता हे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक पासून एक सिंपल कंपाऊंड तयार झाला. सिंपल कंपाऊंड. आणि या सिंपल कंपाऊंड पासून काय तयार झाला, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. मी सिंपल कॉम्प्लेक्स तुम्हाला सांगितलंय. ओके, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. सिंपल कंपाऊंड पासून काय तयार झाला, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ओके, आणि त्याच्यामध्ये काय काय मिक्स झालं बघा. complex compound like proteins and nucleic acid may have formed over the long period. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन्स, कॉम्प्लेक्स मध्ये काय असेल मग, प्रोटीन्स आणि कोणता ऍसिड आहे, न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड म्हणजे आपलं ते डीएनए आरएनए. ओके, न्यूक्लिक ऍसिड ते पुढे आपल्याला बघायचं आहे न्यूक्लिक ऍसिड काय. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड पासून काय तयार झालं, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड. आणि तुम्हाला मी सांगितलंय प्रोटीन्स तयार होण्यासाठी अमिनो ऍसिड गरजेचं असतं ना. ओके, त्याच्या आपण मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स बघितलं होतं. ओके, म्हणजे अमिनो ऍसिड पासून काय तयार होतं, प्रोटीन्स. ओके, आणि ते आपल्या बॉडीसाठी काय असतं, युजफुल असतं. ओके, आपल्या जेवढ्या पण नीड्स असतात बॉडीच्या त्या कशामुळे फुलफिल होतात, बिकॉज ऑफ प्रोटीन्स. ओके, मग न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन्स काय झाले, तयार झाले. त्याच्यानंतर बघा, फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे आता प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड याच्यापासून परत काय तयार झालं, सिंपल सेल तयार झाली. सिंपल सेल म्हणजे तुमची, व आपण म्हणतो ना त्याला युनिसेल्युलर. ओके, म्हणजे सिंपल एक सेल तयार झाली आणि याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्याच्यात मिक्स झाले. त्याच्यानंतर ही सिंपल सेल तयार झाली
आणि सिंपल सेल्स अशा एकत्र येऊन काय तयार झाल्या, युनिसेल पासून मल्टी सेल तयार झाल्या, मल्टी सेल्युलर. आणि त्या मल्टी सेल्युलर पासून काय तयार झाली, ऑर्गन्स पासून ऑर्गन सिस्टीम, टिश्यू वगैरे आपण ते बघितलंच. ओके, टिश्यू नंतर ऑर्गन नंतर ऑर्गन सिस्टीम नंतर बॉडी तयार झाली. ओके, म्हणजे बॉडी कोणाची, स्पेसिफिक एका प्लांटची किंवा ॲनिमलची नाही, तर अशा अनेक ॲनिमल्स किंवा प्लांटची बॉडी तयार झाली. ओके, नेक्स्ट बघा, number of those cells may have increased at the cost of surrounding chemicals. There may have been some differences among those cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some have perished which could not adjust with the surrounding. मग इथे काय झालं माहिती आहे का, सिंपल सेल याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्याच्यात मिक्स झाले, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. ओके, काही कंपाऊंड्स त्याच्यामध्ये मिक्स झाले आणि याच्यामधून एक प्रकारचे काय तयार झाले, मल्टी सेल तयार झाले, मल्टी सेल. ओके, आता जो मल्टी सेल्युलर ॲनिमल्स इथे तयार झाला, ॲनिमल्स असेल किंवा प्लांट असेल, ओके, तो इथे तयार झाला. बट काही जे काही मल्टी सेल्युलर जे काही ॲनिमल्स किंवा प्लांट होते, तर ते आता काय वेळेस बघा क्लायमेट प्रॉब्लेम पण असू शकतो ना, म्हणजे जेव्हा क्लायमेट खराब असतील, म्हणजे असं समजा की एखाद्या वातावरणामध्ये तग धरण्याची क्षमता आपण म्हणतो आपल्या बॉडीची. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही -100 डिग्री मध्ये राहू शकता का, तर त्याचा आन्सर काय असेल, नो. एवढ्या 100 -100 म्हणजे इझी नाही, -3 -4 -30 पर्यंत ठीक आहे, बट -100 पर्यंत तुम्ही राहू शकता का, नाही. त्याच प्रकारे पृथ्वीवरती जसं क्लायमेट चेंज होत गेलं आणि त्या क्लायमेट मध्ये जेवढे ॲनिमल्स किंवा प्लांट जगले, तेवढेच ॲनिमल्स आणि प्लांट्स आता आपल्याला बघायला मिळतात. ओके, बाकीचे जे होते ते काय झाले, पेरिस्ट म्हणजे काय, नाहीसे झाले. ओके, ॲट प्रेझेंट crore of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. आता आपल्याला असंख्य साप असेल, सापाच्या किती जाती, ओके, माणसांच्याही भरपूर जाती, ओके, त्या जातीने, ओके, म्हणजे ज्या काही स्पेसीज असेल, प्लांटच्या असेल, ओके, किंवा ॲनिमल्सच्या असतील, अशा असंख्य स्पेसीज काय झाल्या, फॉर्म झाले. ओके, नेक्स्ट बघा, animal diversity ranges from the unicellular amoeba and paramecium to man and giant whale. म्हणजे बघा युनिसेल्युलर पासून तर डायरेक्टली मल्टीसेल्युलर ॲनिमल्स म्हणजे लाईक मॅन, ओके, किंवा व्हेल, तिथपर्यंत काय झाल्या, ज्या नवीन स्पेसीज काय झाल्या, तयार झाल्या. त्याच्यानंतर बघा अमिबा पॅरामेशियम आपण बघितलेलंच आहे, ते काय आहे, युनिसेल्युलर ॲनिमल्स. ओके, the plant diversity consists of various species ranging from unicellular chlorella to huge banyan tree. आता मी तुम्हाला सांगितलं प्लांट मध्ये, ओके, प्लांट युनिसेल्युलर प्लांट कोणता आहे, क्लोरेला, आणि मल्टीसेल्युलर कोण असेल, बनियान ट्री वगैरे. ओके, तिथपर्यंतच्या स्पेसीज तयार झाल्या आपल्या अर्थ वरती. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू बोथ पोल्स. म्हणजे जेवढे आपले अक्षरुत्त रेखावृत्त असतील तिथे लाईफ काय झाली, लाईफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तयार झाला. ओके, नेक्स्ट बघा, ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल दी प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक एक्सेट्रा. आता बघा वाळवंटात जा, वाळवंटातले जे काही ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स पण कसे असतात, वेगळे असतात. वाळवंटामध्ये आपल्या इकडचे ॲनिमल्स राहू शकता का, नाही राहू शकत, कारण वाळवंटामध्ये काय, पाण्याची कमतरता आहे, बरोबर की नाही. मग तिथे कोण असू शकतो, कॅमल सारखे जे काही जास्त दिवस बिना पाण्या वाचून राहू शकणारे जे काही ॲनिमल्स आहेत ते तिथे, किंवा प्लांट आहे ते तिथे आहेत आता सध्या. ओके, नेक्स्ट बघा, ह्युमन्स हॅव शोन क्युरिओसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ अँड रिझन फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ प्रेझेंट ऑन दी अर्थ सिन्स एन्शियंट पिरियड. डिफरंट theories about origin and evolution of life have been proposed till today, of which theory gradual development of living organism is accepted. ओके, काय झालं, मग याच्यावरती नवीन नवीन थेअरी तयार होत गेल्या. इव्होल्युशन असं नाही, असं झालं. काही सायंटिस्टचं म्हणणं काय होतं, आता मी हे तुम्हाला सांगितलं, सिंपल एलिमेंट मध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक तयार झाले, त्याच्यानंतर सिंपल कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड, प्रोटीन्स, नंतर
त्यांचं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सिंपल सेल तयार झाल्या, सिंपल सेल नंतर मल्टी, नंतर ॲनिमल्स किंवा प्लांट तयार झाल्या, स्पेसिस त्यांच्या. ओके, मी हे असं काही सायंटिस्टचं म्हणणं होतं. मग सर्वांनी मिळून काय ऍक्सेप्ट केलं, हे ऍक्सेप्ट केलं, म्हणजे जो काही स्पेसिस आहे प्लांटच्या किंवा ॲनिमलच्या स्पेसिस या पद्धतीने तयार झाल्या, हे सर्वांनी मिळून ऍक्सेप्ट केलं. ओके, नेक्स्ट बघा, इंटरनेट इज माय फ्रेंड. ओके, ते आणि खाली अ पीक इनटू हिस्ट्री, ते तुम्ही रीड करून घ्यायचे. ओके, तो पार्ट तुम्हाला येणार नाही, त्याच्यामुळे तो फक्त रीड करायचा आहे, इझी ते. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पार्ट बघायचा आहे थेरी ऑफ इव्होल्युशन. ओके, सो हे ड्रॉ करायचं असेल, राईट करायचं असेल तर राईट करून घ्या. ओके, नेक्स्ट पार्ट आहे थेरी ऑफ इव्होल्युशन. ओके, इव्होल्युशनची थेरी आपण बघणार आहे. ओके, नेक्स्ट बघा पेज नंबर 3 वरती लास्टला, अकॉर्डिंग टू धिस थेरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल्स प्रोटोप्लाझम. म्हणजे फर्स्ट मटेरियल कोणतं तयार झालं, प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम, प्रोटोप्लाझम. ओके, हे फर्स्ट मटेरियल फर्स्टली तयार झालं. त्याच्यानंतर बघा हॅज बीन फॉर्म इन ओशन. कुठे तयार झालं ते, ओशन मध्ये. प्रोटोप्लाझम आर फॉर्म इन ओशन. त्याच्यानंतर बघा इन फॉर्म ग्रॅज्युअली चेंजेस, सॉरी, इन ड्यू टू कोर्स ऑफ टाइम युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म्ड. याच्यापासून कोण तयार झालं, युनिसेल्युलर. युनिसेल्युलर. ओके, प्रोटोप्लाझम म्हणजे एक प्रकारचं सिंपल, जसं आपण मागचं बघितलं ना त्याच टाइपचं प्रोटोप्लाझम, त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाला. देन was formed, gradually changes occurred in the unicellular organism from which larger and more complex organism were formed. म्हणजे याच्यापासून कोण तयार झालं, लार्जर म्हणजेच काय, मल्टी सेल्युलर. ओके, म्हणजे याच्यापासून ज्यांच्या अशा सेल्स, एक सेल्स पासून त्याच्यामध्ये काही ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल तयार झाले आणि त्याच्यापासून मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ओके, नेक्स्ट बघा, ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ग्रॅज्युअल. आणि हे सर्व चेंजेस असं झालं का, काल तयार झाले, परवा लगेच ते युनिसेल्युलर झाले, तेरवा लगेच मल्टी सेल्युलर झाले, 2-4 दिवसात सगळा खेळ झाला, असं होईल का, नाही. तर याच्यासाठी काय ग्रॅज्युअल चेंज होत गेला, म्हणजे काहीतरी करोड वर्ष लागले एवढा प्रोसेस होण्यासाठी. ओके, त्याच्यामुळे हा इमिजिएटली चेंज नाही, हे लक्षात ठेवा. आपल्या बॉडीमध्ये पण बघा असं होतं का, आपल्या पूर्वज जे होते, आत्ताची मागची जी पिढी होती त्या पिढीला टेल होती, आता आपल्याला टेल नाही, असं होईल का, नाही होणार. ओके, मग असं पण होऊ शकतं की आज आपलं विजडम टीथ आहे, उद्या नाही राहणार, म्हणजे हा एवढा फास्ट चेंज होत नाही. त्याच्यामध्ये काय होतं, ग्रॅज्युअल चेंज होत जातं. ग्रॅज्युअल म्हणजे हळूवार, काहीतरी करोड वर्ष लागतात. ओके, नेक्स्ट बघा, all those changes were slow and gradual. Duration of all these changes is at most 300 crore years. म्हणजे 3 बिलियन इयर्स त्याला लागतात. ओके, या प्रोसेस होण्यासाठी. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑल राउंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड दिस लेड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिझम्स. Hence, this overall process is called as evolution, which is organizational. ओके, त्याच प्रोसेसला काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन ऑफ ऑर्गॅनायझेशनल. ओके, नेक्स्ट बघा, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम दी अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन. ओके, म्हणजे आपल्या अँसेस्टर्स पासून तर ऑफस्प्रिंग पर्यंत, म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत. ओके, काहीतरी लाख करोड पिढ्या पुढे, तर त्या पिढ्यांपर्यंत जी काही चेंजेस झालाय, ग्रॅज्युअल चेंज झालाय, त्या चेंजलाच काय म्हटलेलं आहे, मग इव्होल्युशन. ओके, इव्होल्युशन बद्दल मी 5 ते 6 वेळा एक्सप्लेन केलेलं आहे, इव्होल्युशन म्हणजे काय. ओके, म्हणजे पूर्वीचा जे काय आपला अँसेस्टर्स होता, अँसेस्टर कोण होता, मग आपला सिंपल जो काही एलिमेंट होता ओशन मध्ये सापडलेला, तो सिंपल एलिमेंट आपला काय असू शकतो, अँसेस्टर. त्याच्यापासून हे सर्व जग तयार झाले. ओके, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. समजलं इव्होल्युशन प्रोसेस. ओके, नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट पार्ट बघायचा आपल्याला, इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन.
इव्हिडन्सेस. इव्हिडन्सेस म्हणजे काय रे? एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन. ओके, आता मी तुम्हाला एवढं सांगितलं की एका सिंपल एलिमेंट तयार झाला आणि त्याच्यापासून हे सर्व जे काही स्पेसिस आहे ह्या स्पेसिस तयार झाल्या. मी तुम्हाला डायरेक्टली सांगून दिलं. ओके, बट तुमच्या मनात काय प्रश्न तयार झाला असेल, सर तुम्ही एवढं सांगितलं बट याचा तुम्ही काय पुरावा आहे, म्हणजे काय एव्हिडन्स आहे. ओके, मग ते एव्हिडन्स पण त्या सायंटिस्टनी मांडले, बरं की नाही. आता एखाद्याने चांगलं काम केलं, ओके, चांगलं काम केलं लगेच त्याला म्हणतात तू काय केलं, बरं की नाही. मग त्याच्यासाठी काय असतं, जो काही त्यांनी तयार केलेला जो काही एव्हिडन्स असेल तो एव्हिडन्स तो त्यांना दाखवतो, तेव्हा लोक काय म्हणतात हो बरोबर, बरं की नाही. मग त्याच प्रकारचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काहीतरी एव्हिडन्सेस तिथे दिले. ओके, मग कोणकोणते एव्हिडन्स दिले ते आता बघायचं आपल्याला. नेक्स्ट बघा, कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल अबोव मेन्शन थिअरीज implies that evolution is everlasting process of changes. However, it needs proof to prove it. ओके, मग त्यांनी काय सांगितलं की भरपूर वेळा सांगितलं की हे जे काही आपले अँसेस्टर्स होते त्या अँसेस्टर्स पासून टोटल जे काही स्पेसिस आहे त्या स्पेसिस तयार झाल्या. मग लोकांनी काय म्हटलं की हे खरं नाही, मग काहीतरी आम्हाला पुरावे द्या. मग त्याच्यामुळे पण त्यांनी पुरावे मांडले. खाली बघा आता, फॉलोइंग आर व्हेरियस प्रूफ अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थेरीज मेन्शन अबोव. म्हणजे जेवढी थेरी मेन्शन केली, म्हणजे आपण आतापर्यंत जेवढी थेरी बघितली इव्होल्यूशनची, ओके, त्याचं आता पुढे काय बघायचंय, प्रूफ बघायचंय, काय खरं काय खोटं काय. ओके, मग फर्स्ट प्रूफ काय बघा, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. म्हणजे आपल्याला फर्स्ट एव्हिडन्सेस बघायचा आहे मॉर्फोलॉजिकल. कोणता आहे? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे शरीरशास्त्रीय, ओके, पुरावे आपण त्याला म्हणतो. शरीरशास्त्रीय किंवा बाह्यरूपीय म्हणजे जे काही आउटर मोस्ट पार्ट असतो आपल्या बॉडीचा, त्या बाह्यरूपीय जे काही पुरावे असतील, ओके, त्याला काय म्हटलेले? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. ते आता बघायचं आपल्याला. ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलॅरिटी बिटवीन गिवन ॲनिमल्स इमेजेस अँड प्लांट इमेजेस. खाली काही इमेजेस दिल्या, बरं की नाही. डॉग, नंतर शीप, नंतर खाली काय लास्टला थर्ड बघा, कोल्ह्यासारखा दिसतोय ना. ओके, मग ह्या तिघांमध्ये पण बघा काहीतरी डिफरन्स दिसतोय आपल्याला. ओके, जो थर्ड नंबरचा फॉक्स आहे, कोल्हाच आहे वाटतं. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये ह्या तिघांमध्ये काय डिफरंट दिसतोय का? फक्त त्यांचे काहीतरी थोडाफार शेप चेंज होतो. ओके, शेप चेंज आहे. बाकीचं आईज तर किती आहे? 2 आईज आहे. ओके, इयर पण किती आहे? 2. नोस्ट्रिल पण 2-2च. ओके, म्हणजे ओव्हरऑल 90% त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहे. तिघांना पण हेअर आहे. ओके, म्हणजे सिमिलॅरिटी आहेत त्यांच्यामध्ये. खाली बघा प्लांटचे इमेजेस बघा, प्लांट इमेजेस. हे बघा, फर्स्ट मँगो, नंतर काय चिक्कू, नंतर ऑरेंज वाट. ओके, हे 3 प्लांट दिलेले. आंबा आहे, नंतर चिक्कू, नंतर संत्रा. ओके, या तिघांमध्ये पण काय सिमिलॅरिटी दिसते. म्हणजे बघा लीफ पण आहे त्यांना आणि फ्रूट पण आहे. इकडे सेकंडला पण लीफ, फ्रूट, आणि सगळ्यांची प्रोसेस बघा जर्मिनेशन प्रोसेस सारखीच होते ना, सीड जर्मिनेशन प्रोसेस. ओके, म्हणजे जे काही आधी काय फुल, ओके, फुल नंतर फळ तयार होतं, त्याच प्रकारे सर्वांचं सेम आहे. ओके, आणि लीफ नंतर फ्लॉवर्स, नंतर फ्रूट असतील. ओके, म्हणजे ओव्हरऑल सर्व काय सेम आहे. मग आता हा काय झाला? एव्हिडन्स झाला. बघा आता, व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज. असं झालंय का? जो काही फॉक्स आहे त्याची आईज इथं एक आईज आणि ते एक आईज, असं झालंय का? नाही. दोघांची जी काही पोझिशन आहे, तिघी जणांची जी काही आईजची पोझिशन आहे ती कशी आहे? सेम आहे, एकाच ठिकाणी, इथेच आहे 2 आईज. ओके, नेक्स्ट बघा, नोस्ट्रिल पण सेम. ओके, अँड इयर पिन्ना म्हणजे कानाचं जे काही पडदा वगैरे हे कानाचे आउटर मोस्ट पार्ट असेल तो पण काय सर्वांचा सेम. अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर ऑन बॉडी. तिघांना पण काय हेअर दिसतात. ओके,
नंतर बघा वेअर सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर लाईक लीफ शेप, लीफ व्हेनिएशन, म्हणजे जे काही शिरा आपण म्हणतो, खाण्याचा शिरा नव्हे, ओके, जो पानामध्ये शिरा असतात बघा, त्या शिरा पण कशा आहे, सेम आहे प्रत्येक प्लांटच्या. नंतर बघा case of plant, this indicates that there are some similarity in those groups and hence it proves that their origin must be same and must have common ancestors. Ancestors म्हणजे काय, पूर्वज. पूर्वज म्हणजे जो काही फर्स्ट तयार झालेला जो काय असेल सिंपल एलिमेंट असेल तो, ओके, म्हणजे एका अँसेस्टर्स पासून हे सर्व काय झाले, तयार झाले, म्हणजे आपल्याला पहिला पुरावा मिळाला. म्हणजे सर्व प्लांट आणि सर्व ॲनिमल्स हे एकाच अँसेस्टर्स पासून काय झाले, तयार झाले. हा त्याचा फर्स्ट आपल्याला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स मिळाला. ओके, नेक्स्ट सेकंड बघायचं आहे. सेकंड आहे ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस, म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. सेकंड आहे ॲनॅटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, ओके, म्हणजे त्याला आपण मराठीत काय म्हणतो, शरीरशास्त्रीय पुरावे असं म्हणतो. ओके, ॲनाटॉमिकल. नेक्स्ट बघा, इफ यू केअरफुली ऑब्झर्व दी पिक्चर्स देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटीज बिटवीन ह्युमन हँड, कॅट फॉरलेग, फ्लिपर ऑफ वेल अँड पॅटेजियम ऑफ बॅट. ओके, आता बघा फर्स्ट फिगर 1 बघा, ह्युमन हँड, त्याचे बोन्स दाखवलेले. ओके, त्यांचा सर्वांचा एक्सरे घेतलाय. मग जो काही ह्युमन हँड आहे त्यांच्यामध्ये बघा बोन्स आणि त्यांचे जॉईंट, बोन्स जिथे जॉईंट्स होतात ते जॉईंट्स बघा, प्रत्येकाचे जॉईंट्स कसे ओव्हरऑल सेम. ओके, सेकंड काय आहे, कॅट्स फॉरलेग म्हटलेले, बट तो कॅट्सचा एवढा मोठा फॉरलेग असेल का, नाही, तिथं कॅट्सचा फॉरलेग नव्हता पाहिजे, ऑक्स आहे. ओके, ऑक्सचा फॉरलेग येतो, म्हणजे ऑक्सचा जो पुढचा पाय आपण त्याला म्हणतो, ओके, तो ऑक्सचा दिसतोय. ओके, नेक्स्ट बघा पॅटेजियम ऑफ बॅट. पॅटेजियम म्हणजे पंख कोणाचा, बॅट म्हणजे काय, वटवाघळाचा पंख, याचा जो काही एक्सरे तो दाखवलेला आहे. नंतर एक्सरे म्हणण्यापेक्षा त्याचा बोन्सचा जो काही शेप असेल, कोणत्या शेपचा बोन आहे ते. फ्लिपर ऑफ वेल म्हणजे जो काही देवमासा आहे, देवमाशाचा काय पर आपण म्हणतो ना, पंखासारखा असतो बघा, त्याचं पण काय इथे बोन्सचं जे काही स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. मग हे सर्व बघून आपल्याला ओव्हरऑल कसे वाटतं, त्यांचे बोन्स आणि बोन्स जॉईंट कसे सेम. ओके, मग बघा आता, सिमिलरली यूज ऑफ each of those structures in different in respective animals. However, there is similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. This is similarity indicates that those animal may have common ancestors. ओके, म्हणजे त्यांचे बोन्स आणि ते जे काही बोन्स जॉईंट होता ते जॉईंट्स पण कसे तिघांचे चौघांचे सेम आहे. ओके, म्हणून काय सांगतात सायंटिस्ट, काय म्हणतात की यामुळेच जो काही त्यांचा अँसेस्टर होता तो अँसेस्टर्स पण काय होता, कॉमन होता, म्हणजे एकच कोणता तरी अँसेस्टर होता आणि त्याच्यापासून हे जे काही बॅट असेल, ऑक्स असेल, हे काय झाले, तयार झालेले. ओके, समजलं. मग हे होतं ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ओके, सो हे राईट करून घ्यायचंय. नेक्स्ट बघा, खाली कॅन यू टेल म्हटलंय. कॅन यू टेल मध्ये फर्स्ट क्वेश्चन सांगितलाय, विच आर द डिफरंट ऑर्गन इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणकोणते ऑर्गन्स आहे, कोणकोणते, लंग्स असतील, किडनी असेल, ओके, अजून जे काही आपण त्याला काय म्हणतो, लंग्स, किडनी, हार्ट असेल. ओके, हे सर्व काय ऑर्गन्स आहे आपल्या बॉडी मधले. नेक्स्ट बघा सेकंड, इन ईच ऑफ द ऑर्गन युजफुल टू ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सर्वच ऑर्गन्स हे आपल्यासाठी युजफुल आहे का. ओके, तर एक दोन जे काही ऑर्गन्स आहेत ते आपल्यासाठी युजफुल नाही. फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स असेल, अपेंडिक्स पण इट इज ऑल्सो कॉल्ड ऑर्गन्स, म्हणजे तो आपल्यासाठी अपेंडिक्स युजफुल नाही, तर त्याच्यामुळे काही ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये युजफुल नाहीत. ओके, सर्वच युजफुल आहे असं नाही, काही ठराविक प्रमाणात काय युजफुल. ओके, आजच्या दिवशी आपण एवढंच बघणार आहे. सो आज आपण काय काय डिस्कस केलं, एव्हिडन्सेस, फर्स्ट
इव्होल्युशन, नंतर थिअरी ऑफ इव्होल्युशन बघितलं, त्याच्यानंतर एव्हिडन्सेस बघितले, कोणकोणते मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस अँड अनाटॉमिकल एव्हिडन्सेस बघितले. ओके, आता जे काही व्हेस्टिजियल ऑर्गन्सचा पार्ट आहे तो आपण पुढच्या स्ट्रक्चरला डिस्कस करू. ओके, याच्याबद्दल जर कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट करायची मला. ओके, धन्यवाद.